काल त्याचं उत्तर मिळालं. जशी खान तशी माती. सकाळी सकाळी कुठे गेले? सासूबाईंकडे तर गेले नसतील ना? आई दरवाजाच उघडत नाही. मी आल्यापासून दरवाजा होती ते दरवाजाच उघडत नाहीये ग. मी बघते. आई आई दार उघड बघू. आई आई पप्पा कुठे? मला नाही माहिती. मी आले तेव्हा दाराचं सताड उघड होतं. मला वाटलं आई असेल आत म्हणून मी आत बघायला आले तर हे दार लावून घेतलं. आई आतमध्येच असणार आहे पण ती होत देत नाहीये ग. एक सेकंड आई मी आली. माझ्याशी बोलशील ना? आई उघड ना दार उघड ना प्लीज. आई काहीतरी बरं वाटतं करून नसून घेतलं स्वतःला. काय बोलतेस तू? पण देत नाही. असं काही होणार नाही. आलो ना आपण दार उघड ना प्लीज. आई दार उघड बघू. पटकन दार उघड. बोल ना काहीतरी. आई नाही यायचंय बाहेर. तुम्हाला सांगितलेलं कळत नाहीये का? नाही यायचंय मला बाहेर. तुम्ही जा. मला एकटं सोडा दोघींनी. तुम्ही तुमच्या घरी जा. तू एक काम कर. तू तीच प्रतापरावांना बोलून घे ना. त्याचा आवाज ऐकला तर ना ती लगेच दार उघडून बाहेर येईल. तू तर फोन कर. त्यांचं ऐकते ती. सगळं ऐकत असते. तू आता फोन कर. पण काय होईल ना ते यायला थोडासा उशीर होईल. एक काम करू. तू घरी जा. हा घरी जा. आणि त्यानंतर मी आईने दार उघडलं. मी नाही घरी जाणार. तू तिने दरवाजा ऐक ना. मी तसं नाही म्हणते. त्याला खरंच यायला उशीर होईल. तू घरी जा आणि तुमच्या बाजूच्या चौकात ते फर्निचरचं दुकान आहे की नाही ते फर्निचर वाल्याला घेऊन ये. आपल्याला ना आता दार तोडावं लागेल. कुठलाही पर्याय काढून आईच्या जवळ जाणं महत्वाचं आहे. मी कॉल करते तोपर्यंत तू जीजूंना घेऊन ये आणि ते फर्निचर वाल्याला घेऊन. मी आणतो. तू तेच परत मी करते. फोन करत राहा. मला फोन कर. हो आई ऐक ना प्लीज. दार उघड ना. एकदा ऐक माझं. आपण बोलूया ना शांतपणे. मी नाही येणार आहे बाहेर. आणि तुम्ही जर दार तोडणार असाल ना तर माझं मेलेलं तोड बघशील. हवंय तू. आई मी आल्या. तू थांब. मी आले. एक मिनिट. जावई बापू तुम्ही इथनं कुठनं आलात? म्हणजे आई तुम्ही दार उघडायला तयार नाही म्हणल्यावर दुसरा काही पर्याय उरला नाही. मला नाही कुणाशी बोलायचंय. आई ऐका. मला नाही. मला तोंड पण नाही दाखवायचंय कुणाला. आई सगळं लाज आणले मी. काय आई शांत. नाही कुणाशी बोलायचं. जा म्हणलं ना. आई आई तुम्ही या मुलाचं नाही ऐकणार का आता? हा माझ्यावर विश्वास नाही का तुमचा? हे बघा आई जे काही झालं ना त्यात तुमची काही चूक नाही आहे. आता ते कसं झालं का झालं हे आपण सगळं नंतर बघू. तुम्ही आधी बाहेर चला माझ्यासोबत. चला आई हो तुमच्यासाठी जीव तुटतोय हो तुमच्या मुलींचा बाहेर. चला बरं. नाही नाही नको नको खरंच नको. मला नाही. मला तोंड दाखवायला सुद्धा लाज वाटते. काय केलं मी ते.
अहो ते तुम्ही मुद्दामून नाही केलं आई. अहो, चूक होते माणसाकडनं, माणूस आहे आपण. आणि मुळात तुम्ही चुकलेलंच नाहीये, काही वंगाळ बोललेलंच नाही तुम्ही. मी होतो ना तिकडं, मला माहिती आहे ना सगळं. तुम्ही काय लाज आणली मी सगळ्यांना. वैदीला बाईसाहेबांना तुम्हाला एवढी एवढी मोठी मोठी माणसं होती तिकडे, सगळ्यांना नको नको ते नाही नाही आई, तुम्ही असं काहीच बोललेलं नाहीये. तुम्ही तसं बोलला असतं तर मी आलो असतो का इकडं? सांगा बरं, आलो असतो का? यांचा तर खूप अपमान केला म्हणे मी सगळ्यांसमोर. बरोबर आहे तुमचं आहे. पण आई मला सांगा, एजंट सासरे पण तुमच्याशी वाईट वागतात, वाईट बोलतात, नाही म्हणू नका, मी ऐकलंय सगळं. मग आता फिट्टापाट झाली म्हणून आणि सोडून देऊ ना विषय. हा आई, हे बघा, तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्ही काहीच चुकीचं वागलेलं नाही आहात. बरं, तुम्ही हे सगळं मुद्दामून केलंय? सांगते मुद्दाम काही नाही केला, खरंच नाही काही. नाही ना, नाही केलंय ना आई, मग तेच सांगतोय ना मी. अहो चुकून इकडचा ग्लास तिकडे झाला असेल, तुम्ही नाही काय केलंय हो ठरवून. आणि आई, हे बघा, मी सांगतो तुम्हाला, तुमच्या मनात ते सगळं साचलेलं होतं ना, म्हणून झालं सगळं. आणि आई, तुम्ही काय बोललात माहितीये का तुम्हाला तिथं? नाही, तुम्हाला आठवत नसेल आई, पण मला आठवतंय, मी होतो ना तिकडं. तुम्ही चुकीचं काहीच बोलला नाही. तुम्ही तुमच्या मुलींबद्दल काळजी व्यक्त केली, माझ्याबद्दल आपुलकी व्यक्त केली, माईंबद्दल आदर व्यक्त केला हो तुम्ही. खरंच तुम्ही काहीच वंगाळ बोलणार नाही तिकडं. का तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय आई? काय आहे मी, सांगा ना, अशी कुठे आई असते? हा, लेकीच्या सासरे जाऊन नशेत धिंगाणा घातला मी. काय मला ना, मला मरावंसं वाटतंय. अहो आई, काय बोलताय तुम्ही? आई, अहो साधी गोष्ट होती हो, का त्याचा एवढा त्रास करून घेताय तुम्ही? आणि तुम्हाला काय झालं तर तुमच्या मुलींचं काय होईल याचा विचार केलाय का तुम्ही? आणि तुमच्या मुलींची तुमच्याबद्दलची ही अशी शेवटची आठवण ठेवून जाणार का तुम्ही? अहो साधा जेवणातला पदार्थ बिघडला म्हणून तो वाया जाऊ नये मग काहीतरी करून तो दुरुस्त करून जेव घालता हो तुम्ही. आणि इथं एक बारीक चुकीसाठी आयुष्य संपवायची भाषा करताय तुम्ही. बरोबर आहे काय? पण माई साहेबांना काय वाटलं असं? लोक काय म्हणतील? अहो कोण लोक? तुम्ही लोकांचा काय विचार करताय? घरच्या माणसांचा विचार करा ना. आई, तुम्ही अशा नाही आहात. तुम्ही खऱ्या कशा आहात ना, हे तुमच्या मुलींना माहिती आहे. तुमच्या जवळच्या माणसं, माझ्या सगळ्यांना माहिती आहे हो.